कन्नड वन्यजीव विभागात मोठा गैरप्रकार, 43 पैकी फक्त 3 कर्मचारी हजर. कन्नड तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात मोठा गैरप्रकार समोर आलाय. तब्बल 43 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असताना कार्यालयात केवळ 3च कर्मचारी उपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर आपल्या नियुक्त केलेल्या बिटवर दिसत नसल्याची माहिती समोर येते आहे. याहून गंभीर बाब म्हणजे कार्यालयात हालचाल रजिस्टर आणि दौरा रजिस्टर देखील उपलब्ध नसल्याचं दिसून आलंय. कन्नड वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील कामकाजाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या संदर्भातील टाइम्स ऑफ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात यांचा हा रिपोर्ट. वन्यजीव विभाग कन्नड या ठिकाणी आपण आता सध्या या कार्यालयामध्ये उपस्थित आहोत आणि कार्यालयाची स्थिती आपण आता जाणून घेत आहोत आणि कार्यालयामध्ये एक्झॅक्ट कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात, कर्मचारी किती प्रेझेंट आहे आणि दौऱ्यावरती किती कर्मचारी आहे आपण त्यामध्ये जाणून घेऊया. जर आपण कार्यालयाची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी ASFचं ऑफिस आहे, सहाय्यक वन संरक्षक म्हणून आहे. सध्या सहाय्यक वन संरक्षक हे दौऱ्यावरती असेल किंवा DFO ऑफिसला असेल त्यांची ही खुर्ची आहे. विशाल भागवत लोंढे सर म्हणून आहे, सहाय्यक वन संरक्षक म्हणून ते आहे. सध्या ते आता या ठिकाणी ते उपस्थित नाहीये, म्हणजे ते कुठेतरी दौऱ्यावरती असेल किंवा DFO ऑफिसला कुठेतरी असेल. त्यांची आपण माहिती आपण नंतर घेणार आहोत. परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी RFOचं विशेष म्हणजे सहाय्यक वन्यजीव जे रक्षक आहे ते या ऑफिसमध्ये राहतात. सध्या जर बघितलं तर ही खुर्ची त्यांची आहे. त्या खुर्चीवरती त्यांचं जे स्थान आहे ते इथं बसतात. ते हे RFOचं ऑफिस आहे आणि RFO सध्या आता अवेलेबल नाही आहे. मुळात विषय असा होता की RFOचं जर आपण जर सुसज्ज असं हे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये या आदेशानं ह्या फर्निचरच्या बघा ह्या सागाची बनवलेली जे सोफा सेट आहे 1 पीस या ठिकाणी अवेलेबल आहे. बघा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीने लाकडी वस्तूंचं या ठिकाणी या कार्यालयामध्ये असणं कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे, कारण सागानेच ते बनवलेलं आहे आणि झाडाचं एक नुकसान करूनच ते बनवलं गेलेलं आहे. आणि हा सोफा यांना कशा पद्धतीने दिला गेला याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि हा सोफा सध्या वन्यजीव जे RFO आहे शिंदे साहेब यांच्या कार्यालयामध्ये दिसून येतो आहे. आणि सध्या विषय असा झाला या कार्यालयामध्ये येण्याचा की वन्यजीवचा जो विभाग आहे जे दौऱ्यावरती असेल किंवा वनपाल जे आहे ते दौऱ्यावरती आहे असं सांगितलं जातं. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ते काम करताय असं सांगितलं जात आहे. परंतु जर आम्ही बघितलं तर एका अशा जंगलातून दगडांचे उचलून म्हणजे जंगलातून दगड उचलले जात आहे, ट्रॅक्टरमध्ये टाकले जाते आणि ट्रॅक्टर ते दुसरीकडे वाहून नेले जात आहे. पण तरी सुद्धा कर्मचारी ही त्या ठिकाणी नसल्यामुळे आमचा हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्या कार्यालयामध्ये आम्ही थेट आलोय. सध्या आपण जर बघितलं तर सर या ठिकाणी काम करतायत, त्यांचं मनस्वी आभार. ते त्यांचे जो कर्तव्य आहे ते बजावताना आपल्याला दिसत आहे. परंतु काही कर्मचारी सर या ठिकाणी कर्मचारी दिसून येत नाही, काय नेमकी कारण असेल? सर काही कर्मचारी फील्डवर असतात, काही कर्मचारी ऑफिसमध्ये असतात. बरोबर. आणि सर जे फील्डवरती असणारे कर्मचारी आहेत यांची नोंद कशा पद्धतीने होते? त्यांची दर महिन्याला डायरी असते. ती डायरी कोणाकडे असते? ती ऑफिसला जमा होते. ते तुमच्या ऑफिसला असते किंवा ती त्यांच्याकडेच असते? नाही, ऑफिसला जमा होते दर महिन्याला. म्हणजे आजची डायरीमध्ये नोंद आहे का त्या जे कर्मचारी आता आजची नसते, प्रत्येक महिन्याला नोंद असते. म्हणजे प्रत्येक महिन्याला का? त्यांनी काय काम केलं काय प्रत्येक महिन्याला. मग आज जे कर्मचारी आहे किंवा नाही हे ऑफिसला कसं कळतं? वरिष्ठांना माहिती असतं, ते वरिष्ठांना कळतं. बघा आता जर गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित हा होतो की वरिष्ठांना त्याची नोंद असते. म्हणजे बघा जे कर्मचारी त्या फील्डवरती त्यांच्या बीटवरती आहे किंवा नाहीये याचं लक्ष हे वरिष्ठ जे अधिकारी RFO आहे यांच्यावरती असते. आणि मुळात RFO जागेवरती नसल्यामुळं ते कर्मचारी त्या जागेवरती आहे किंवा नाही हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसत होत आहे. सध्या प्रश्न उपस्थित होतोय तो या ठिकाणी जे वन्यजीवचं जे कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणावरनं एक ट्रॅक्टरवरती दगड धोंडे उचलून दुसरीकडे कॅरी फॉरवर्ड करण्यात येत आहे आणि त्याची दखल अद्यापपर्यंत कोणी घेतलेली नाहीये. सध्या जे कर्मचारी आहेत त्यांनी ASF साहेबांना कॉल करून सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित हा होताना दिसतोय की सध्या कर्मचारी हे त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावताना दिसत नाहीये. कारण
ज्या ठिकाणी जे बीट त्यांना दिलेलं आहे, जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या बीटवरती राहणं गरजेचं आहे, त्यांचं काम करणं गरजेचं आहे, परंतु ते कर्मचारी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाहीये. ही मोठी शोकांतिका निर्माण होताना दिसत आहे. या संदर्भातही आपण DFO यांच्याशी वरिष्ठ स्तरावरती पण विचारणा आपण येणाऱ्या काळामध्ये करणारच आहोत. परंतु आता सध्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देणं सगळ्यात अगत्याचं ठरलं. मी रवींद्र खरात, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.